नम्र विनंती. आणि पुढच्या सामन्याकडे पण वळूया. निधी स्पोर्ट्स उळवे आणि रॉयल आक्रमण अलिबाग. रॉयल आक्रमण अलिबाग चांगली नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण पटकवलं. टीम मीटिंग संपवा आणि मी विनंती करेन ते निधी स्पोर्ट्स उळवे संघाला आपली सलामी जोडी आपण पाठवा प्लीज. संघनायक आयुष म्हात्रे, निधी स्पोर्ट्स उळवे आपण सलामी जोडी मैदान पाठवायची आहे. आणि दुसरीकडे रॉयल आक्रमण अलिबाग संघाचे संघनायक कोण आहे? संघनायक अलिबागचं तसेच रसायनीच्या सर्व सदस्यांना विनंती करण्यात येते की संदीप माळे ज्या ठिकाणी बसलेत त्यांना जरा जेवणासाठी ते सुट्टी द्यावी. तनाजी कुरंगळे आपण सुद्धा नंतर मैदानाचा ताबा घ्यायचा आहे आपल्या सर्व सहकाऱ्यांना घेऊन. सुनील शेळके, मिलिंदजी तुम्हाला दोनदा आम्ही इथं पुकारले तुम्हाला. तर मागच्या सामन्यामध्ये ज्याने धुवाधार फलंदाजी केली ते आमचे समालोचक करतात किरण पाटील उल्वे आणि महेंद्र ठाकूर या ठिकाणी येतात. अण्णा गावडे सर रायगड जिल्हा फोर्टी प्लस अध्यक्ष, शशिकांतजी भंडारकर सर खालापूर फोर्टी प्लसचे अध्यक्ष, त्याचबरोबर रसायनी अध्यक्ष सन्माननीय अनंतजी गावडे सर, रसायनी माजी अध्यक्ष तुकारामजी कुरंगळे सर, रसायनी उपाध्यक्ष अविनाशजी कुरंगळे सर, त्याचबरोबर रसायनी खजिनदार मुल्लाई अण्णा, रसायनी सहखजिनदार अरुण तात्या विसे, त्याचबरोबर रसायनी सदस्य सन्माननीय रतनजी पाटील, मंगेशजी लबडे सर, संदीपजी मुंडे सर, नितीनजी पाटील सर, दशरथजी मते, गणेशजी मोरे सर, संदीपजी माळी सर, प्रवीणजी जांभळे सर आणि विक्रांतजी शिंदे सर यांच्या अथक परिश्रमातून ही क्रिकेट स्पर्धा इथे संपन्न होते. त्यांचा हार्दिक हार्दिक या ठिकाणी अभिनंदन करूया आणि सामन्याकडे आपण लगेच वळूया. तर सामन्याकडे वळतो. निधी स्पोर्ट्स उळवे संघाची सलामी जोडी मैदानामध्ये महेंद्र थोरवे आणि किरण पाटील, महेंद्र ठाकूर माफ करा, महेंद्र ठाकूर आणि 50 प्लसचे खेळाडू आहेत. आणि त्याचबरोबर त्यांना साथ देतात ते आमचे समालोचक मित्र किरण पाटील 40 प्लस. डावाची सुरुवात करतात आणि पहिले षटक घेऊन गोलंदाज अलिबाग संघाचे गोलंदाज या ठिकाणी कोण आहे विचारू पुन्हा जरा. अलिबाग संघ गोलंदाजाचं नाव सांगा जरा प्लीज. बाराबा खेळाडू असा पाठवा ज्याला संपूर्ण खेळाडूंची माहिती आहे, नावं माहिती आहेत. पंचांचा इशारा येतो, सामन्याकडे आपण वळतोय. पहिला चेंडू या ठिकाणी आपण थोडंसं हवेमध्ये असताना तसे चेंडू जाईल हवेमध्ये त्यांनी झोकून दिलं, पण या ठिकाणी झेल मात्र जमिनीला आपण पाहतात समर्पित होतोय. आणि ते पण धावांचं योगदान, 3 धावांचं योगदान इथे मिळालं 3 धाव मिनिटात संघाला. आणि मगाशी जसं मी उल्लेख केला होता की आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये षटकाराने खातं उघडणार ख्रिस गेल वेस्ट इंडिज संघाचा, ज्याने खूप चांगलं क्रिकेट खेळत 13 वर्ष क्रिकेट योगदान दिलं. पण या 13 वर्षामध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कधी त्याने 3 धावा धावून काढल्या नाही. इतका निश्चितच आळशी खेळाडू पण वेस्ट इंडिज संघाचे ख्रिस गेल यांची नोंद केली जाते. पण इथे मात्र आपण पाहतात महेंद्र ठाकूर यांनी मात्र 3 धावा सहज पूर्ण केल्या. 3 धावांनी सुरुवात होते. किरण पाटील तयार आहेत. अक्रॉस द लाईन या ठिकाणी पंचांकडे अपील, पंचाने अपील फेटाळलं. तोपर्यंत 1 धाव सहजगत्या लेगबाजच्या माध्यमातून धावफलकावर घेते. 4 धावा धावफलकावर. गोलंदाज आहे तुकाराम. तुकाराम पाटील गोलंदाज, तुकाराम दत्तात्रय पाटील गोलंदाज 50 प्लस आहे. पुढचा चेंडू यावे मात्र चेंडू पुन्हा एकदा उजव्या बाहेर. पंचाने हात जमिनीला समांतर केले, दर्शवले हात. चेंडू खराब आहे. सोयीचा इशारा. 1 धावेचे योगदान. 5 धावा धावफलकावर. मयूर
तर गोलंदाज मयूर गोलंदाज आहे. त्यांनी मयूर सांगितलं. आता मात्र आपण हा फटका पाहतात. यावेळी मात्र अर्थातच एका धावीचं योगदान. साळवकर गोलंदाज. पहिले षटक मार्गस्थ मैदानामध्ये. धावफलकावर धावा येतात त्या चला 12वा खेळाडू 12वा खेळाडू मैदानामध्ये पाणी घेऊन जा. 13वा खेळाडू मैदानामध्ये पाणी घेऊन जा लगेच. थोडासा क्राईम खेळाडू या ठिकाणी आले आहेत, त्यामुळे या ठिकाणी पाण्याची गरज आहे. धावा धापलक 6. 3 चेंडूंची समाप्ती या ठिकाणी झाली आणि या ठिकाणी मला वाटतं महेंद्र ठाकूर यांच्या अर्थात थोडासा क्रॅम्प इथे आलेला आहे. 12वा खेळाडू देखील मैदानात गेलाय. एक आक्रमक जोडी मागच्या सामन्यामध्ये तुम्ही पाहिली. खरं तर निधी स्पोर्ट्स संघाने पहिला सामना हा जिंकला. दुसरा सामना त्यांच्यासाठी महत्त्वाचा, पण त्यापेक्षा महत्त्वाचा म्हणजे रॉयल आक्रमण अलिबाग संघ हा दुसरा सामना खेळतोय. त्यांनी पहिला सामना गमावला, त्यामुळे हा सामना अतिशय महत्त्वाचा. तो अर्थातच यावी अलिबाग संघासाठी. रॉयल आक्रमण अलिबाग संघाचे संतोष ठोंबरे संघनायक आहेत. अजय मोहिते संघ मालक. आता निधी स्पोर्ट्स उल्वेचे जितू सोमाजे सर संघ मालक आहेत आणि आयुष म्हात्रे या ठिकाणी या संघनायक. बहुधा नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय महेंद्र ठाकूर. या ठिकाणी मैदान थोडंसं या ठिकाणी क्रॅम्प आल्यामुळे मैदान सोडत आहेत. तर नवीन फलंदाज मैदानामध्ये तर नवीन फलंदाज दर्शन भोईर 45चा खेळाडू आहे. या ठिकाणी मैदानामध्ये येतोय. कारण महेंद्र ठाकूर या ठिकाणी मात्र रिटायर्ड झालेत आणि या ठिकाणी 3ऱ्या क्रमांकावर यावी आपण पाहतात ते दर्शन भोईर. तीन चेंडू समाप्त झाले. धावा आले धापक 6. समोर जॉईनकडून गोलंदाज पुन्हा एकदा डावखोर फलंदाज समोर आहेत. यावी हा चेंडू काहीसा निश्चितच आपण पाहतात तो सोयीचा इशारा, कारण उजव्या यष्टीच्या बाहेर त्याचा पाठलाग केला होता. तो फलंदाजाने बॅट आणि चेंडूचा संपर्क इथे येत नाही. पंचांकडे पर्याय नव्हता आणि दर्शवलंय आमच्या गुणलेखक अर्थात यावी रोहित गाताडे सरांना की या ठिकाणी चेंडू सोयर आहे. पुढचा चेंडू पहा. बॅट चेंडूचा पुन्हा एकदा संपर्क इथे आला नाही, पण आता चांगला चेंडू इथे पाहायला मिळाला. षटक क्रमांक पहिलं 7 धावा धाबलकावर. किरण पाटील आमचे समालोचक मित्र या ठिकाणी खेळत आहेत. यावेळी मात्र चेंडूला हुक करायचा होता. फटक्यामध्ये ताकद फार कमी इथे पाहायला मिळाली, कारण चेंडू जर तुम्ही पाहिला तर अर्थात गेला शॉर्ट फायनल क्षेत्रामध्ये जिथे शेतेशाने चेंडूला अडवला आणि निर्धाव चेंडूची सांगता झाली. उल्वेचा आवाज. हिंदी कॉमेंटेटर हिंदी समालोचक म्हणून किरण पाटील नेहमी आपण पाहिलं अनेक वर्ष क्रिकेटचं खूप चांगलं योगदान दिलं. उल्वे गावाचे रहिवासी. तर दुसरीकडे आपण पाहतात ते फलंदाज दर्शन. कुठल्या गावचे? दर्शन भोईर खारकोपर गावाचे खेळाडू
या ठिकाणी नॉनस्ट्राईक एंडला. दरम्यान पुढचा चेंडू अतिशय चांगला वेळी पंचांकडे अपील करण्यात आलं, परंतु पंचांनी सांगितलं की फलंदाज सुरक्षित आहे. षटक देखील समाप्त होत आहे. 7 धावा, एक चांगलं षटक निश्चित या ठिकाणी म्हणता येईल. ते गोलंदाज यावेळी सुरेश साळावकर यांचं. आणि अशा प्रकारे या ठिकाणी हे पहिले षटक समाप्त. 7 धावा. खरं तर मी मगाशी म्हणालो अलिबाग संघाने हा दुसरा सामना आहे. करो या मरो हे अलिबाग संघासाठी अर्थातच स्थिती आहे ती रॉयल आक्रमण अलिबाग संघासाठी, कारण पहिला सामना गमावला, दुसरा सामना इथे खेळतात. दुसरीकडे पाहिलं तर निधी स्पोर्ट्स उलवे संघाने मात्र सहजगत्या 50 धावांचं लक्ष्य पूर्ण केलं होतं आणि निश्चितच एक चांगलं त्यांची मार्गक्रमण या ठिकाणी केलं या स्पर्धेच्या माध्यमातून. चला स्पीडअप करा, वेळ दौडू नका प्लीज, विनंती आहे. टीम मीटिंग घेऊ नका. हे आयोजकांकडून तुम्हाला नम्र सूचना करण्यात आली. 30 मिनिटाचा अवधी आपल्याकडे आहे. 25 मिनिटामध्ये ती 5 षटकं पूर्ण केली गेली पाहिजे, नंतर एक खेळाडूला आतमध्ये घेतलं जाईल. जो सीमारेषेकडे असेल त्याला आतमध्ये घेतलं जाईल. गोलंदाजीमध्ये परिवर्तन, दुसरे षटक आणि दुसरं षटक घेऊन प्रशांत मोहरे मॅन फ्रॉम कुरुल अलिबाग हा या ठिकाणी येतोय. प्रशांत एक मध्यमगती मारा करणारा गोलंदाज आहे. कुरुल हे गाव जर पाहिलं अलिबाग पासून साधारणतः 2 किलोमीटर अंतरावर असणारं गाव. अनेक क्रिकेटची स्पर्धा, त्या स्पर्धेमध्ये रजनी क्रिकेट स्पर्धा तुम्हाला बऱ्याच दरवर्षी ते पाहायला मिळतात. हे योगदान कुरुल गावाचं आहे. पंकज रिसॉर्टचे मालक अमरजी ठाकूर साहेब या ठिकाणी आले. त्यांना मी विनंती करतो की त्यांनी समालोचन कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचं आहे. अमर ठाकूर. तर सन्माननीय अमरजी ठाकूर सर यांचं या ठिकाणी त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. वळी आपण मैदानाकडे. प्रशांत मोहरे गोलंदाज आहे. समोरच्या एंड कोण गोलसाठी येतो, मध्यम गती मारा करेल आणि समोर मात्र फलंदाज असेल तो दर्शन भोईर. पहिला चेंडू पंचाच्या डोक्यावर खेळायचा प्रयत्न केला. इथे आपण पाहता चेंडू गेला तो मिडऑफ क्षेत्रामध्ये. पटक्यामध्ये ताकद नव्हती. क्षेत्ररक्षक जाऊन या ठिकाणी चेंडूला फील्ड करेल, तोपर्यंत 1 धावीचं योगदान इथे मिळालं. 8 बिनबाद 8. सुरुवात चांगली केली आहे ती निधी स्पोर्ट्स उल्वे या संघाने. पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर. आता मात्र समोर असेल किरण पाटील. किरण पाटील वैयक्तिक खेळतोय 0 धावसंख्येवर, ज्याने तब्बल 4 चेंडूंचा सामना केला, परंतु एकही धाव आतापर्यंत धावफलकावर नोंदवली नाही. किरण पाटीलसाठी क्षेत्ररक्षणाची विरचना तुम्ही पाहिलं. शॉर्ट थर्डमॅन शॉन फायनिक तैनात केलं, एक मिडान देखील आणलं गेलंय आणि यावेळी मात्र उंच फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक आहे झेलच्या खाली. झेल मात्र इथे सुटतोय. दुसरी धाव घेण्यासाठी प्रयत्न. यष्टीच्या दिशेने चेंडूची फेकी होईल आणि तोपर्यंत किरण पाटील मात्र या अर्थात जीवदान नाही म्हणता येणार, परंतु हवेत होता झेल होऊ शकला असता. 2 धावांनी आपलं खातं उघडते. आपल्या संघाला 2 धावांचे योगदान देत डबल अंकात 10 या धावसंख्येवर. बिनबाद 10. पंचांच्या डावीकडून उजवीकडून उजव्या हाताने बॅकफुटर गेले. चेंडूला खेळायचा होता तो ऑन साईडला. इथे मात्र फायनल क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक थोडंसं चेंडू पकडताना दिरंगाई निश्चित झाली. दुसरी धाव घ्यायची होती, नकार देण्यात आला आणि तोपर्यंत 1 धाव इथे धावफलकावर नोंदवली गेली. 1 धावीचे योगदान मिळाले किरणला. किरण जाऊन पोचते 3 या धावसंख्येवर, ज्याने तब्बल जर आपण पाहिलं 6 चेंडूंचा सामना केला. आणि आता मात्र दर्शन भोईर खारकोपर गावाचा रहिवासी. एका बाजूला प्रशांत मोरे कुरुळ अलिबाग संघाचा गोलंदाज मध्यमगती मारा करतोय. छोटा रनअप आहे, 7-8 पॉईंटचा रनअप. पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने यावी ॲक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र पाहत आहेत धावचीची संधी आहे आणि पाहूया पंचांचा बोट आकाशाकडे. फलंदाज बाद याला म्हणतात क्रिकेटमधले आत्महत्याने. फलंदाज धावचीच्या रूपाने मैदानात परतोय. हा पहिला धक्का बसला तो यावी निधी स्पोर्ट्स उल्वे संघाला. मनोज जो यष्टेशक आहे
मनोहर पाटील जे यष्टिरक्षक आहेत माझगावचे, त्यांच्या त्यांनी या हातात तो चेंडू आला आणि त्यांनी या ठिकाणी धावचित केलं. फलंदाज बाद होऊन परतेल. दर्शन या ठिकाणी बाद होऊन परतोय धावचितच्या रूपाने आणि हा पहिला धक्का बसला तो निधी स्पोर्ट्स उल्वे संघाला. नवीन फंडास मैदानामध्ये येतोय. ऐलेश म्हात्रे संघनायक या संघाचा. चला स्पीडअप करा. आम्ही वारंवार तुम्हाला सूचना करतोय की वेळ घेऊ नका जास्त. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. यावेळी हवेत आहे यष्टिरक्षक. झेलचा पाठलाग करतो. झेल मात्र इथे सुटतोय. फलंदाजाला मिळते जीवदान आणि इथे मात्र पहिल्या नॉनस्ट्राईकला कोणी नाही आहे त्यामुळे याच्या वेळी खराब फेकी आपल्याला पाहायला मिळाली. तोपर्यंत 2 धावा फलंदाजांनी आपल्या धावफलकावर नोंदवल्या गेल्या. 2 धावांचं योगदान मिळालं. निश्चित बोनस धावा ज्याला म्हणला होता. 2 धावा मिळतील संघाला आणि संघाची धावसंख्या 13 या धावफलकावर. 1 गडी बाद. 1 बाद 13. क्रिकेटमध्ये प्रत्येक झेल महत्वाचा. झेल घेण्याचा प्रयत्न क्षेत्रशाने केला होता. किरणच्या खात्यामध्ये 2 धावांचं योगदान मिळालं. त्याची वैयक्तिक धावसंख्या 5. बॅकवर्ड फाईंड क्षेत्रामध्ये हा झेल होता. दरम्यान किरण खेळण्याची तयार. यावेळी मात्र आपण पाहिलं चेंडूला सोडून दिला. पंचांनी हात जमिनीला समांतर केले. दर्शक हा चेंडू खराब आहे. सोयीचा इशारा. 14 धावा धावफलकावर. 1 गडी बाद 14. ऐलेश नॉनस्ट्राईकला आहे. किरण तयार. यावी हलकसं किरणने चेंडूला खेळलं. चेंडू पांडवातच निश्चितच जातोय कव्हर क्षेत्रामध्ये. डीप एक्स्ट्रा करून क्षेत्राशी चेंडू येतोय. तो म्हणतो 1 धाव आणखीन धावफलकावर नोंदवली जाते. 1 धाव मिळेल संघाला आणि त्याचबरोबर षटक प्रशांत मोरे यांचं षटक मात्र इथे समाप्त होतोय. चांगलं षटक निश्चित म्हणता येईल आणि धावा धावफलकावरून पोहोचल्यात त्या 15. 2 षटकांची समाप्ती. 7.50च्या सरासरी धावसंख्या धावफलकावर इथे आले. 15 धावा धावफलकावर इथे आपण पाहायला मिळतात. चला वेळेचं बंधन पाळा जरा प्लीज, विनंती करण्यात येत आहे आयोजकांकडून. आता काय झालंय ना, 2 षटकं फेकण्यासाठी तब्बल 12 मिनिटं गेलीत. म्हणजे 6 मिनिटं एका षटकासाठी गेलेत. तर तुम्हाला 25 मिनिटामध्ये 5 षटकं पूर्ण करायची आहेत. फक्त 14 मिनिटं राहिलेली आहेत 3 षटकं टाकण्यासाठी. चला सेटेशन लावून घ्या. प्रशांत बोरे यांचं षटक समाप्त झालं. त्याने 8 धावा खर्च केल्या. पहिल्या षटकामध्ये तुकाराम यांनी 7 धावा खर्च केल्या होत्या आणि 1 गडी बाद. धावफलकावर धावा येऊन पोहोचला त्या 15. गोलंदाजीमध्ये परिवर्तन होते आणि नवीन षटक घेऊन गोलंदाज रॉयल आक्रमण अलिबाग संघाचा. तिसऱ्या षटकाची सुरुवात. या षटकातला पहिला चेंडू.
यावेळी आपण पाहिला तर चेंडू खेळायचा होता रिव्हर्सिव्हच्या माध्यमातून बॅट चेंडू संपर्क इथे आलं नाही. निर्धाव चेंडू धावा धापलकर 15 षटक क्रमांक 30 मार्गस्थ मैदानामध्ये. पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने यावेळी बॅटचा स्पर्श झाला. चेंडू आपण बघा फाईनल क्षेत्रामध्ये जातोय. शॉर्ट फाईनला क्षेत्रशी घेतोय. चेंडूला अडवतोय. तर बॅटच्या माध्यमातून चेंडूपळीच्या माध्यमातून आलेली एक धाव. हे क्रिकेटचं कुरुक्षेत्र चेंडूपळीचे युद्ध तुम्ही पाहतात. अर्थातच 40+ रायगड मास्टर्स बिग बॅश लीग 2025 मोहपाडा या गावामध्ये रंगलेली या शहरात रंगलेली क्रिकेट स्पर्धा. पुढील चेंडू यावेळी बॅटच्या पट्ट्यात घेतला. चेंडूला मस्त फटका खेळण्याचा प्रयत्न केला. अर्थातच लॉंग लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. चेंडूची फेकी इथे करेल. सुरेख फेकी आणि फक्त एकच धावेचं योगदान इथे मिळालं. एक धाव संघाला मिळते. 17 धावा धाबलकावर. 1-17 षटक क्रमांक 30 मार्गस्थ मैदानामध्ये. 2 षटकं फेकायला आपण जर पाहिलेत मगाशी आपण 12 मिनिटं गेली होती. जरा वेळ वाचवा. यावेळी पूल करायचा प्रयत्न हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय. झेल मात्र सोडतोय. किरण पाटीलला पुन्हा एकदा जीवदान मिळतंय आणि या ठिकाणी मात्र 2 धावा आतापर्यंत पूर्ण केल्या. तिसऱ्या डावीत फलंदाज धावतो. तिसरी धाव देखील इथे पूर्ण होईल का आणि तिसरी धाव देखील किरण पाटील आणि त्याचे संगत सहकारी ऐलेश यांच्या माध्यमातून पूर्ण झाली. 3 धावांचं योगदान मिळालं. धावफलकात धावा वाढतात. 1 गडी बाद 20. किरण पाटील यांना आता म्हणतात 2 जीवदान इथे मिळाले. नऊ या धावसंख्या खेळताना 10 वर खेळतात. पुढील चेंडू यावेळी मात्र चांगला चेंडू पण पाहायला मिळाला. उजव्या यष्टीच्या दिशेने चेंडू पंच झाला. बॅट चेंडूचा संपर्क इथे आला नाही. यष्टीच्या हातामध्ये चेंडू विसावला. निर्धाव चेंडूची पुन्हा सांगता पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने पुढचा चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. अर्थातच लॉंग लेग क्षेत्रामध्ये चेंडू जाईल. क्षेत्रक्षक चेंडू येतोय. फेकी मात्र आता चांगली यष्टीच्या दिशेने चेंडूची फेकी केली आणि तोपर्यंत 1 धाव आणखीन धावफलकावर. 1 धावेचं योगदान मिळालं आणि अशा प्रकारे 3 षटकांची समाप्ती. धावफलकार धावा 7च्या सरासरी येतात त्या 21. प्रथम फलंदाजी करत असताना निधी स्पोर्ट्स उल्वे संघाची ज्याच्यामध्ये 10 धावसंख्येवर किरण पाटील आणि ऐलेश 2 या धावसंख्येवर. 12वा खेळाडू अर्थात 13वा खेळाडू या ठिकाणी मैदानामध्ये ड्रिंक्स ब्रेक पाणी घेऊन या ठिकाणी जातील. यानंतरचा पुढची लढत असणार आहे ती गौरी स्पोर्ट्स उल्वे आणि स्वामी समर्थ वावशी या 2 संघात पुढची लढत असेल. खेळाचं पहिलं सत्र समाप्तीनंतर गौरी स्पोर्ट्स उल्वे आणि स्वामी समर्थ वावशी या दोन्ही संघानायकाने आमच्या आयोजकांकडे येऊन लगेच नाणेफेक कशात करून घ्यायची आहे. कारण घड्याळाची वेळ पहा 1 वाजून जवळपास 55 मिनिटं झालेली आहेत आणि यानंतर अजूनही आपल्याला 3 सामने खेळवायचे आहेत. ट्वेंटी4 लाईव्ह इव्हेंट्स संदेशजी पाटील सर यांच्या माध्यमातून ही क्रिकेट स्पर्धा 182 देशामध्ये आपण कुठे जाऊन पाहू शकता. त्यांना सहकार्य केले ते मनीष पाटील यांनी, प्रफुल्ल पाटील, अमोल पाटील, ऋषभ पाटील आणि त्याचबरोबर ज्ञानेश्वर पाटील या संघ सहकार्याने खरं तर खूप चांगलं योगदान दिले. ते संदेशजी पाटील यांना 24 लाईव्ह इव्हेंट्सच्या माध्यमातून आमचा आवाज देवेंद्र साऊंड सिस्टीम जांभिवली संजय गायकर सर यांच्या माध्यमातून आपल्याला आमचा आवाज आणि मराठी गीतं आपल्याला ऐकायला मिळाली. निसम मोहपाडाचं CB रोड मैदान आपण या ठिकाणी पाहत आहे. या मैदानात सुरू असलेली 1 धाव आरोग्यासाठी ही भव्य क्रिकेट स्पर्धा सन्माननीय आयोजक अण्णा गावडे सर 40+ रायगड जिल्हा अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली या सगळी संपन्न होते. मालिकावीर म्हणून 40+ आणि 50+ ज्या खेळाडू असतील त्यासाठी अर्थात आमच्या समोर आपण पाहता सायकल या ठिकाणी आलेल्या आहेत. मालिकावीर म्हणून 40+ आणि 50+ उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज यांना त्या देण्यात येतील आणि टुर्नामेंट ऑफ द प्लेयर यांना बाईक आहे. विजय संघाच्या संघमालकास देखील बाईक देण्यात येईल. हे या स्पर्धेचे एक खास वैशिष्ट्य आहे. प्रथम क्रमांक 2 लाख, द्वितीय क्रमांक 1 लाख, तृतीय क्रमांक 50, चतुर्थ क्रमांक 50,
पाचवं क्रमांक 25,000, 6वं 25,000, 7वं 25,000 आणि 8वं 25,000, 5 लाखाची ही भव्य क्रिकेट स्पर्धा इथे संपन्न होते. आज या स्पर्धेचा तिसरा दिवस. चला मैदानाकडे आपण लगेच वळूया. 3 षटकं समाप्त झालीत. 21 धावा धावपलकर आल्या. 7ची सरासरी तुम्हाला पाहायला मिळते. आणि यानंतर चौथे षटक पाहूया अलिबाग संघाकडून. रॉयल आक्रमण अलिबाग या संघाचे संतोष ठोंबरे सर संघनायक आहेत. अजय मोहिते संघ मालक आहेत. निधी स्पोर्ट्स उलवे संघाचे आयुष महात्रे संघ नायक आहेत आणि जितू सोमाचे सर संघ मालक आहेत. तर पुढचे षटक माफ करा, नरेश ठोंबरे संघ नायक आहेत ते या ठिकाणी आपण पाहिलं. तर वळी आपण मैदानाकडे. 1 गडी बाद 21, 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. 3 षटक अजूनही बाकी. खेळाचं पहिले सत्र. निधी स्पोर्ट्स उर्वे आणि रॉयल आक्रमण अलिबाग या दोन संघात सुरू असलेली ही लढत. हा सामना जर जिंकला तर निधी स्पोर्ट्स उर्वे संघ हा एकदम सुस्थितीमध्ये घेऊ शकेल. पण रॉयल आक्रमण अलिबाग संघाला हा सामना जिंकणं अतिशय आवश्यक आहे. हा चेंडू सोयीचा इशारा येतोय. 1 धाव 22 धावा धावपलकावर. गोलंदाज आहेत नरेश ठोंबरे. पुढचा चेंडू यावेळी मात्र लॉफ्टेड शॉट, फटका चांगला आहे. 1 बाउंड चेंडू इथे मात्र जाईल सीमारेषा पलीकडे येतोय. हा शानदार अर्थात सुंदर फटका. संजीवनी चौकार. 4 धावा. 4 धावा. जबरदस्त टायमिंग शॉट ज्याला म्हटलं जातं आणि या 4 धावांचं योगदान ऐलिशच्या बॅटमधून इथे आपल्याला पाहायला मिळालं. ऐलिश मात्रे एक चौकारच्या मधून 6 धावसंख्येवर या ठिकाणी खेळतात. पहिला चौकार आणि या सामन्यातला पहिला चौकार. धावपलकात वाढ झाली 26. चौथे षटक मार्गस्थ मैदानामध्ये. यावेळी आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. मिड विकेट सीमारेषे पलीकडे येतोय. एक गगनभेदी गगनचुंबी षटकार. टायमिंग शॉट. चेंडू सीमा पार. 6 धावा. जबरदस्त फलंदाजी ऐलिश म्हात्रेंच्या बॅटमधून तुम्हाला पाहायला मिळेल. एक डावखर फलंदाज आणि डावखर फलंदाज हे नेहमी आक्रमक फलंदाज नेहमी पाहायला मिळतं. क्रिकेटची परिभाषा सांगते 32 धावा धावपलकावर. 32. एक षटकारी चौकारांच्या माध्यमातून 12 धावसंख्येवर खेळतो ऐलिश म्हात्रे. तर किरण पाटील त्याला साथ देत आहेत. 10 या धावसंख्ये ज्यामध्ये कोणत्या प्रकारचा चौकार किंवा षटकार नाहीये पण एकेरी धावांनी त्यांनी 7 चांगले दिले. सलामीले फलंदाज किरण पाटील. 1 गडी बाद 32. पुन्हा एकदा ऐलिश मध्ये त्या डावखुरे फलंदाज आहेत. दोन्ही बाजूला डावखुरे फलंदाज तुम्हाला पाहायला मिळतात. यावेळी आक्रमकता खेळण्याचा प्रयत्न केला. बॅट चेंडू संपर्क आला नाही. चेंडू गेला तो अर्थातच शॉर्ट पॉइंट क्षेत्रामध्ये. तोपर्यंत 1 धाव धावपलकावर लेग बाईकच्या माध्यमातून. आता मध्ये समोर किरण आहे. 10 या वैयक्तिक धावसंख्येवर. पंचांकडून गाठ घेतात मधल्या यष्टीच्या दिशेने. पुढचा चेंडूला मिड विकेटला खेळण्याचा प्रयत्न केला म्हणजे इथे क्षेत्ररक्षक आहे. जीवदान आज खरं तर किरण पाटील जर आपण पाहिलात ना तर या ठिकाणी निश्चितच कोणत्या तरी देवाला भेटून आले की या ठिकाणी त्याला प्रत्येक सामन्यामध्ये किती जीवदान मिळाले. मागच्या सामन्यामध्ये जीवदान, या सामन्यामध्ये 2 जीवदान. हे योगदान आहे किरण पाटील यांचं. या ठिकाणी 34 धावा धावपलकावर. आज सोमवार आहे. सोमवार म्हटल्यानंतर भगवान शंकरांचा दिवस. 12 ज्योतिर्लिंग. सैरचा इशारा येतोय. 1 धाव आणखीन धावपलकावर. पुन्हा एकदा नरेश ठोंबरे.
या पहा आता मात्र डीप स्क्वेअर लेगून चेंडूला फेकून दिलाय. एक सुंदर संजीवनी षटकार किरण पाटीलच्या बॅट मधून 6 धावांसाठी. आयलिशच्या माध्यमातून माफ करा 41. धावा घेत नव्हत्या, धावांना लगाम घातला होता तो रॉयल आक्रमण अलिबाग संघाने. पण या षटकाचा विचार केला तर जबरदस्त फलंदाजी तुम्हाला पाहायला मिळाली ती अहिलेश मातेच्या बॅटमधून, ज्याने 2 षटकार 1 चौकाराच्या मधून तब्बल आपण पाहिलं तर 18 धावांचं योगदान इथे दिले. 41 धावा तब्बल कराल्यात. 41 आणि हा स्लोवर चेंडू हुक केलाय. चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे. पाहूया पंचांचा इशाऱ्याची आपण प्रतीक्षा करतोय आणि या ठिकाणी मात्र काही क्षणात इशारा येईल. षटकार 6 धावा. टायमिंग शॉट ज्याला म्हटलं होतं या ठिकाणी मारला तो अहिलेश मात्रेच्या बॅटमधून आणि जाऊन पोहोचतोय तब्बल 2-3 षटकारच्या माध्यमातून 24 या धावफलकावर एकूण धावा दाखल करल्या त्या 47. या ठिकाणी आमचे मोरबेचे उद्योजक चंदू राणे आलेले आहेत. त्यांचं या ठिकाणी स्वागत आहे. चंदू राणे आपण स्थानापन्न व्हायचं आहे. अहिलेश नरेश ठोंबरेचं षटक मात्र मागडे षटक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. कारण या षटकात तब्बल आपण पाहिलं 3 षटकार आणि 1 चौकार आला. 26 धावा या धावफलकावर आल्या. तर आज सोमवार 12 ज्योतिर्लिंगांचा दिवस अर्थात पाहिलं भीमाशंकर पुणे महाराष्ट्र, त्र्यंबकेश्वर नाशिक, घृष्णेश्वर औरंगाबाद, परळी वैजनाथ बीड आणि श्री औंढा नागनाथ हिंगोली हे 5 महाराष्ट्रातले 12 ज्योतिर्लिंग. त्यानंतर श्री शैलम आंध्र प्रदेश, श्री रामेश्वरम तामिळनाडू, श्री सोरटी सोमनाथ गुजरात, श्री ओंकारेश्वर मध्य प्रदेश, श्री महाकाळेश्वर मध्य प्रदेश, श्री काशी विश्वेश्वर उत्तर प्रदेश आणि श्री केदारनाथ उत्तराखंड. प्रत्येकाने खरं तर 12 ज्योतिर्लिंगाचा देखील यात्रा करावी आणि बरेच जण लोक या ठिकाणी प्रयत्न करतात. हे देखील योगदान आहे. वळूया मैदानाकडे. 47 1-47 धावा दाखलकावर. षटक क्रमांक 4 ची सांगता झाले आणि नवीन षटक घेऊन गोलंदाज सुनील ठोंबरे. पहिला चेंडू यावी. हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. डीप स्क्वेअरला क्षेत्ररक्षक आहे. चेंडूवर येतोय तो पण 1 धाव इथे धावफलक नोंदवली. 48 धावा धावफलकावर. 1 धावेचे योगदान. किरणच्या खात्यात 1 धावेने जोडले जातील. 12 वैयक्तिक धावसंख्येवर तो खेळतोय, ज्याने 13 चेंडूंचा सामना केला आणि अहिलेश ज्याने 8 चेंडूमध्ये तब्बल 24चं योगदान दिलं. सुनील ठोंबरे गोलंदाज. यावेळी बचावता रूपाने चेंडूला खोडून यॉर्कर पद्धत चेंडू खोदून काढला. चेंडू तो लॉंगॉन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक चेंडूवर घेणार. चेंडूची फेकी आणि तोपर्यंत 1 धाव पुन्हा एकदा धावफलकावर. 49 अर्धशतकापासून या ठिकाणी आपण जर पाहिलं तर निधी स्पोर्ट्स उल्वे संघ 1 धावेने दूर आहे. 49 धावा आतापर्यंत धावफलकावर. षटक क्रमांक 5 मैदानामध्ये सुनील ठोंबरे गोलंदाज. मगाशी नरेश ठोंबरे यांचं षटक महागडं ठरलं होतं. आता मात्र पाहूया. यावेळी आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. डीप स्क्वेअर लेग मध्ये येतोय गगन बेदी. गगनचे षटकार जबरदस्त इच्छाशक्तीच्या जोरावर खरं तर मारलेला हा फटका. 6 धावांचं योगदान इथे मिळतंय. नवीन चेंडू मैदानात द्यायचा आहे आणि धावा बघता बघता धावफलकावर येतात त्या 55. किरण पाटीलच्या बॅट मधून हा पहिला षटकार. वैयक्तिक 17 धावसंख्येवर खेळतो किरण पाटील. एक यशस्वी आयोजक आणि त्याचबरोबर एक सुंदर हिंदी समालोचक म्हणून उल्वे गावाचं हे नाव किरण पाटील यांचं संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. एक दमदार फलंदाजी. पण आज त्यांना मात्र मी मगाशी जसं म्हणालो की त्यांना 3 जीवदानं मिळाली आणि त्या 3 जीवदानाचा त्यांनी पुरेपूर वापर इथे केला आहे. आपल्या संघाला धावांचं योगदान दिलं आहे आणि खास करून 4थ्या क्रमांकाले अहिलेश ज्याने षटकारांची बरसात केली त्यांना 7 त्यांनी दिले. 55 धावा धावफलकावर. 1 गडी बाद 55. यानंतर गौरी स्पोर्ट्स उल्वे आणि स्वामी समर्थ वावशी या 2 संघात पुढची लढत असेल. दोन्ही संघाच्या संघनायकांनी कृपया लगेच यायचं आहे. जिथे नाणेफेक संपन्न खेळाचं पहिलं सत्र समाप्त झाल्यानंतर.
या लगेच दोन्ही संघनायक 1 बाद 55. अंकुश दुसरा पण बॉल देऊन ठेवा ना तिथे. पुन्हा बॉल गेल्यानंतर पुन्हा तुम्हाला जावं लागेल आत. पटकन द्या, वेळ घालवू नका. खरं तर एक अतिशय चांगली क्रिकेट स्पर्धा, कोणत्या प्रकारचं गालबोट नकता ही क्रिकेट स्पर्धा संपन्न होते. अनेक पाहुण्यांचं या ठिकाणी आगमन होतंय. प्रत्येकाचं स्वागत इथे केलं जातं. अण्णा गावडे सरांच्या माध्यमातून 40+ रायगड जिल्हा अध्यक्ष आहेत, त्यांचे संघ सहकारी यांनी देखील खूप चांगलं योगदान दिलं आहे. पुन्हा एकदा सुनील ठोंबरे आपल्या बॉलिंग मार्कवर क्षेत्रक्षमतेत थोडासा बदल त्यांनी केला आहे. लॉंग ऑफ डीप ठेवण्यात आलं आहे. बॉल बॉईजना विनंती लगेच या बाहेर. दरम्यान आणखीन एक फटका मोठा इथे होणार का? क्षेत्ररक्षक आहे पुन्हा एकदा जीवदान. किरणसाठी हा चौथा जीवदान. 56 या धावसंख्येवर. आपण पाहूया निर्णय या ठिकाणी येईल. आता म्हणजे 56 धावा धापलकावर. ऑन फील्ड डिसिजन द्या, पंचांना विनंती करण्यात आलेली आहे. आणि या ठिकाणी फेअर डिलिव्हरी रिव्ह्यू कंटिन्यू असेल, परंतु या ठिकाणी फेअर डिलिव्हरी टेक्निकल इश्यूमुळे या ठिकाणी प्रॉब्लेम झाले. किरण रिव्ह्यू आहे आपल्याकडे, आता शिल्लक आहे रिव्ह्यू. तर जाऊया. ऐलेश म्हात्रे आक्रमक फलंदाज आहे. सुनील ठोंबरे यावेळी पुढचा चेंडू फ्रंट फुटमध्ये चेंडूला ड्राईव्ह केला. या ठिकाणी मधात वाढीस लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्रशी चेंडू येईल. तो म्हणजे किरणने मात्र दुसरी धाव घेण्यासाठी प्रयत्न करायला सांगितलं. 2 धावांचं योगदान तिथे मिळालं आणि एकूण धावफलकात पुन्हा एकदा वाढ झाली. 58 षटक देखील या ठिकाणी समाप्त झालं. 5 षटकं समाप्त झालीत. 58 धावा धावफलकार आल्यात. म्हणजे प्रतिषटक या ठिकाणी जर तुम्ही पाहिलात तर 11.60च्या सरासरी धावसंख्या धावफलकार नोंदवते ते निधि स्पोर्ट्स उल्ले संघ. षटक ठोंबरे बंधु मैदान के अंदर है. लेफ्ट आर्म राउंड विकेट. यह सम्मान दिया गेंद को ऑफसाइड के ऊपर, लिमिट ऑफ के ऊपर गेंद को इस बार कलेक्ट किया बॉलर ने खुद आकर, लेकिन एक सिंगल लेने में नरेश ठोंबरे कामयाब बने. एक सिंगल के साथ वो पहुंचे 7 पे और एक सिंगल के साथ देखा जाए तो स्कोर 35 के घर में 3 विकेट के नुकसान पे. इस ओवर की अभी भी मेरे हिसाब से लगभग देखा जाए तो 3 बॉल शेष. पहले ओवर में 22 है, दूसरा ओवर परफेक्ट साबित आइलिश मात्रे का, और उसके बाद छक्का लगने के बाद किरण पाटिल, एक तो गेंद उन्होंने सम्मान की गेंद फेंकी हुई है, अब कैसी गेंद होगी और सुनील ठोंबरे कैसी बल्लेबाजी करेंगे. 3 बॉल शेष है. कदमों का प्रयोग जरूर कर दिया है. वाइड स्लॉन्ग ऑन के ऊपर गेंद और मिलेगा चौका, और 4 के बदला स्कोर 39, लॉस ऑफ 3 विकेट. मैंने शुरू में कह दिया ये जोड़ी है, तब तक आशा उत्साह की जननी है. ये जोड़ी कुछ भी कर सकती है, उनके पास वो क्षमता है. एक आशा की किरण है, लेकिन किरण के ऊपर ही इस बार बाउंड्री लगाई और स्कोर 39 पे पहुंच चुका है. एक हिमालय पर्वत उनके सामने जरूर खड़ा है, लेकिन क्रिकेट में ऐसा कोई स्कोर कितना भी खड़ा हो जाए वो आसान नहीं बन जाता है. और ये गेंद वाइड बॉल ऑफ स्टंप के बाहर है, छोड़ दिया था. इस बार देखा जाए बल्लेबाज ने, अंपायर ने वाइड घोषित किया और अतिरिक्त रनों के साथ स्कोर आगे जा रही 40 के घर में. चालीस रन बोर्ड के ऊपर. ओहो, खतरनाक शॉट, खतरनाक शॉट, टाइमिंग बेमिसाल और परफेक्ट साउंड गेंद ग्राउंड के पार, क्राउड में. मैंने कह दिया कि ये जोड़ी के ऊपर सब धर्मदार है, इनके पास क्षमता है, हिम्मत है, हथौड़े जैसे शॉट भी मारने की ताकत है उनके पास. और स्कोर आगे जा रहा है छक्के के साथ. 46, अंतिम बॉल शेष.
और ये गेंद खराब है, वाइड बॉल। मेरे हिसाब से कम उन्होंने वाइड 3 फेंके होंगे, 4। नियंत्रण रखना चाहिए गेंदबाजी में। इस तरह से गेंदबाजी हो सकती है तो सामने वाली टीम का फायदा है। अतिरिक्त रन आ रहे हैं। इस बार वो अपने लेफ्ट आर्म और द विकेट से गेंदबाजी करेंगे, बाएं हाथ के गेंदबाज किरण पाटिल। क्या जरूरत थी, क्या जरूरत थी, क्या जरूरत थी। मुझे यह समझ में नहीं, तुम सीधे बल्ले से काम अच्छा हो रहा है तो टेढ़ा करने की कोई जरूरत नहीं है। लेकिन यह ऐसा ही शॉट आपने 1989 में देखा है। पानी लेके जाओ। ये माइक गेटिंग कितना लय में खेल रहा था, उसके मन में आया कि मैं रिवर्स स्विंग मारता हूं, उसी गेंद के ऊपर आउट हो गए। इंग्लैंड विश्व कप हार गया। उसके बाद इंग्लैंड को बड़ी परिश्रम करना पड़ा। वर्ल्ड कप कब जीतेंगे। उसके बाद उन्होंने वर्ल्ड कप जरूर जीता है, लेकिन कितने रनों से और कितने विकेट से कुछ पता नहीं। पानी लेके जाइए। 47 लॉस ऑफ 4 विकेट। पंचाना पाणी। तीन षटकं संपली गेलीत आणि धावा झाल्या तर 47. आता विजयासाठी 18 चेंडू आणि 38 धावा. 18 चेंडू आणि 38 धावा. सुनील ठोंबरे मैदान से बाहर. विकेट नंबर 14 गॉन. 18 बॉल 38 रन. और 10 रन बना के सुनील ठोंबरे वापस आ गए हैं ड्रिंक्स मैदान के अंदर, क्योंकि थोड़ी सी एनर्जी डाउन होती है। उसके बाद शरीर के अंदर पानी होना बहुत महत्वपूर्ण है। अब 18 बॉल में 38 रन चाहिए। नए बल्लेबाज मैदान के अंदर पहुंचे हैं। यस, मनोहर एम्परे. सुहास पाटील. $47 लॉस ऑफ 4. 18 बॉल 38. 18 चेंडू 38 धावांची गरज. कप्तान है स्ट्राइक के ऊपर. सुहास पाटिल के हाथ गेंद और वो गेंदबाजी कर रहे हैं। कोटे का इस बार देखा जाए पहला ओवर है, पारी का ये चौथा ओवर है। और लॉफ्ट की हवा में कवर के ऊपर मिस का कैच हो सकती है, क्योंकि सैपलन है। और इसी के साथ यहां दूसरा रन पूरा कर दिया। गुड रनिंग बिटवीन द विकेट, क्योंकि खिलाड़ी डीप में तैनात है तो शॉट एक्स्ट्रा और कवर के ऊपर ही जरूर इस बार देखा जाए फील्डर कोई तैनात नहीं दायरे के अंदर, तो ऐसे हालात में नो मैंस लैंड में गेंद गिर चुकी है। लेकिन 2 रन लेने में ये नरेश जी ठोंबरे कप्तान
कामयाब बने और इसी दोनों के साथ स्कोर आगे जा रहा है 49 पे 50 बनाने के लिए रॉयल आक्रमण अलीबाग टीम को 1 रन चाहिए। 36 रनों की अभी भी जरूरत है और शॉट अच्छा है, पुल किया है, पावरफुल, सक्सेसफुल, वंडरफुल, पंढरपुर में चर्चा। और थोड़ा सा बॉडी का बैलेंस पीछे लेके गए, बॉल को बराबर उन्होंने सीधा भेजा स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर। कप्तान सर सेनापति मैदान के अंदर अपने जलवायु जुम्बी सिकंदा कसी हुई पारी खेलने के लिए तैयार है। 55 रन 4 विकेट के नुकसान पे और जड़ में गेंद कैसा आया था यार, देखिए जानते हैं शिवाजी पाटिल की इस बार अगली बॉल थोड़ी और फेंकना ही पड़ेगा। तो इस बार उन्होंने भी इस गेंद को खोद के निकाला है, रन कोई मिलेगा नहीं है। 55 लॉस ऑफ 4। इस बार लॉफ किया है, 6 रन जाएगा, छल गई गेंद उड़न खटोले पे, छकड़ी आ गई है, एक छक्का उसके बाद डॉट और उसके बाद छक्का। तो कप्तान की विकेट बहुमूल्य है निधि स्पोर्ट रेलवे टीम के लिए और कप्तान की पारी रॉयल आक्रमण अलीबाग टीम के लिए महत्वपूर्ण है। 14 में चाहिए 24, 14 चेंडू आणि 24 धावांची गरज। 61 पे स्कोर। मुझे आज भी याद है जोहान्सबर्ग के ऊपर जब 434 का स्कोर खड़ा कर दिया था तो दुनिया भी सोच रही थी ये रन इकट्ठे होंगे नहीं, कांगारू ऑस्ट्रेलिया की टीम भी सोच रही थी नहीं बन सकते, लेकिन दक्षिण अफ्रीका की टीम ने रन इकट्ठा किया। हर्षल गिब्स की क्या पारी, मार्क बाउचर की उन्हें 7 और ग्रेम स्मिथ की 50, खतरनाक। यस, हल्के हाथों से खेल दिया है। इस बार एक्स्ट्रा कवर के ऊपर जरूर गेंद आई है, लेकिन लॉन्ग ऑफ खिलाड़ी जाकर गेंद को फील्ड करने जा रहे हैं। एक सिंगल मिलेगा नरेश ठोंबरे को। 62 पे स्कोर, 4 विकेट के नुकसान पे। 13 बॉल 23, 13 चेंडू 23 धावा। रन जब बड़े आते हैं ना तो उसे फाइट करने के लिए मजा आता है, क्योंकि उत्तर देने के लिए आपके पास वो हिम्मत चाहिए। प्रश्न खड़ा कर दिया निधि स्पोर्ट रेलवे ने, लेकिन निधि स्पोर्ट रेलवे के टीम को ये विकेट मैदान के अंदर कप्तान की सिर दर्द है। जब तक नरेश ठोंबरे मैदान के अंदर है तब तक कहां से भी मैच पलट सकती है और इसके ऊपर नियंत्रण भरी गेंदबाजी करना पड़ेगा निधि स्पोर्ट रेलवे टीम को। अनिश्चितों का खेल क्रिकेट कहा गया है। जब तक क्रिकेट में आखिरी बॉल फेंकी नहीं जाती तब तक क्रिकेट में कोई भविष्यवाणी दोहराई नहीं जाती है। तेईस रन चाहिए, अंतिम बॉल। ओ, थोड़े से सफल हो गए, इस गेंद को खेलने की कोशिश की थी फाइनल के ऊपर। ओव्हर की समाप्ती इकडे बरोबर 4 षटक संपली गेली आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर रॉयल आक्रमण अलिबाग संघाची धावसंख्या मोडायला लागली ती 62 ला 4 गडी मैदानाच्या बाहेर। आता 12 चेंडू आणि विजयासाठी 23 धावांची गरज। 12 में 23 चाहिए। बाईस दशमलव इस बार देखा जाए तो यहाँ 11.50 का रिक्वायर्ड रन रेट है हर ओवर में। क्या कप्तान आयलेश मात्र किस तरह से किस गेंदबाज को इस्तेमाल करेंगे, लेकिन नरेश ठोंबरे पहुंचे इस बार स्ट्राइक के ऊपर। उन्होंने अपनी टीम के लिए उनके बल्ले से 3 छक्के 2 सिंगल और 1 डबल आए। खुद 22 पे खेल रहे और मिडिल ऑर्डर के ये खिलाड़ी है। विनती है अंपायर को कि ये मैच जल्द शुरू कीजिए, क्योंकि इस मैच में ज़्यादा टाइम पास हो रहा है आज के दिन में। तो इससे पहले सभी खिलाड़ियों को हम सूचना दे रहे कि बगैर टाइम पास से आप काम कीजिए, समय के साथ चलिए। देखिए, आप स्पीड अप कीजिए। नतीजा जहां अगर कितना भी टाइम हो जाता है, चाहे अंधेरा हो जाएगा तो आपको खेलना पड़ेगा, ध्यान में रखिए। इससे पहले सूर्य है
उजाला है तब आप खेलो, अंधेरे में खेल खेला नहीं जाता है, ये ध्यान में रखिए, अंधेरे की बात अलग होती है। तो फिलहाल फटाफट क्रिकेट खेलो, बगैर टाइम पास से काम करो, क्योंकि आजकल का क्रिकेट फास्ट क्रिकेट है। 23 चाहिए 12 बॉल में, और गेंदबाज आ चुके मिस्टर विकास ठाकुर गेंदबाजी करने के लिए। ओ सिंगल जरूर मिलेगा, ओ मिसफील्ड हो गए पीछे, क्या हुआ पता नहीं चल रहा है, लेकिन 2 रन जो तो जरूर मिलेंगे। गुड रनिंग बिटवीन द विकेट, कप्तान दौड़ रहे हैं और कप्तान को स्ट्राइक पे लाने के लिए उनके साथीदार भी प्रयत्न कर रहे हैं। गुड रनिंग बिटवीन द विकेट, और ज्यादा से ज्यादा नरेश ठोंबरे स्ट्राइक के ऊपर होंगे। ये रॉयल आक्रमण अलीबाग की टीम सोच रहे हैं, और निधि स्पोर्ट ओलवे टीम यह सोच रहे कि ठोंबरे स्ट्राइक के ऊपर होना नहीं चाहिए। लेकिन ये दो द्वंद्व टीमों के बीच ये शानदार द्वंद्व आप देख रहे हैं, ये शानदार तरीके से किया हुआ खूबसूरत आयोजन है। और ये लॉब किया छक्का, क्रॉस बैट से देखिए रोहित शर्मा ही मैदान के अंदर खेल रहा है, ऐसा लग रहा है। नाम है नरेश ठोंबरे, कप्तान सर सेनापति का जलवा देखिए, अकेला कह रहे गदाधारी भीम की तरह हूं मैं, मारूंगा छोड़ूंगा नहीं। जब तुम मार रहे थे तो हम देख रहे थे, अब हम मार रहे तुम देखो। छक्के के साथ स्कोर गया है 70। इसे कहते हैं हुकुम का इक्का, 10 में चाहिए 15। और ये हवा में जरूर सामने तेंदुलकर साहब की याद, इस बार डाउन द ग्राउंड 4 रन। और क्या बैटिंग, जोरदार तालियों से स्वागत कीजिए। अकेले कप्तान देखी है किस तरह से निधि स्पोर्ट ओलवे के गेंदबाजों को मार दे रहा है, और खुद कह रहा है जब तक मैं हूं तब तक तमिल बम्बू खड़ा करूंगा। क्या बैटिंग, क्या बैटिंग, लाजवाब बैटिंग। विकेट निकालना इंपॉर्टेंट बात है, और विकेट के लिए तरस रहे उलवा के गेंदबाज, लेकिन नरेश ठोंबरे को सुर मिला है, लय मिला है। क्या बैटिंग की, बल्लेबाजी। 9 में चाहिए 11 रन, 74 पे स्कोर। और छकड़ी, और छकड़ी। अरे नरेश जी ठोंबरे आप क्या खा के आए हैं? आज तो सब्जी थी और दाल और चौली की भाजी में इतनी ताकत। बॉल दूसरा दो, तीसरा दो, उसे कुछ फर्क नहीं पड़ा, उसे फुटबॉल ही लग रहा है। क्या बैटिंग की है। कहते हैं ना मराठी में, डाउखरों की बात अलग ही होती है। बाएं हाथ के खप्पू प्लेयर कप्तान सर सेनापति, लाजवाब बल्लेबाजी। अकेले ने कह दिया मिडिल ऑर्डर के ऊपर तोड़ के ऊपर आए। ऐसे ही बल्लेबाजी भारत के कप्तान कपिल देव साहब जी ने किए थे जिम्बाब्वे के खिलाफ। अकेले ने दम लाया था, और वो पारी ऐतिहासिक पारी थी। इस तरह से पारी चल रही है 80 रन बोर्ड के ऊपर। ओ मिस हुए ठोंबरे जी जरूर, लेकिन गम नहीं है, क्योंकि बॉलरों को उन्होंने पूरी तरह से इस बार गम दिया है। आखिरी मेरे हिसाब से इस ओवर की गेंद शेष है। अंतिम बॉल, 7 बॉल जीतने के लिए 5 रन। या पुढच्या दोन्ही संघाने तयार राहायचं आहे। और एक बार फिर से यहाँ चल गई गेंद, लॉन्ग लेग के ऊपर चलो जा रही है, फील्डर वहां तैनात है। एक सिंगल मिलेगा, नरेश ठोंबरे के पास होगी स्ट्राइक। क्या बैटिंग की, अकेले सर सेनापति ने देखी है खूंखार मोड़ में चरम सीमा के ऊपर जाकर पहुंचे हैं। जबरदस्त बैटिंग, दिल जीता है, मनमोहक, सुंदर पारी, सुंदर क्या अति सुंदर पारी। हाँ, जैसा शेर कैसा हिरन के ऊपर टूट के पड़ता है उस तरह से। और वो खेल रहे 41 पे नरेश ठोंबरे। छक्कों की उन्होंने आंधी हिलाई मैदान के अंदर। खतरनाक बल्लेबाजी। कप्तान यहाँ अलेश म्हात्रे सोच रहे हैं क्या मैंने जो गेंदबाजी की और उसके बाद बॉलर ने साथ नहीं दिया। यही क्रिकेट में होता है, जब लाइट चली जाती है बिजली और वो लेट आती है, तब कई बार करंट जोर से आता है। उस तरह से वो लेट आए
ऐसे इस बार देखा करंट आए कि बॉलर पूरी तरह नरम पड़ गए, लेकिन आखिरी 6 गेंदों में जीतने के लिए 4 चाहिए। चार रनों की जरूरत है। कड़क कड़क बल्लेबाजी, वेरी नाइस। 26 कैरेट की असली पारी चल रहे मैदान के अंदर नरेश ठोमरे जी की। स्ट्राइक है उनके पास, 6 में चाहिए 4 रन। 81 रन बोर्ड के ऊपर, 81 लॉस ऑफ 4 विकेट 5 ओवर के बाद। 41 पे खेल रहे 41 रन मशीन मैदान के अंदर बायात की बल्लेबाज है। एक सिंगल जरूर मिलेगा, दूसरे के लिए जाने की कोशिश करेंगे क्या, लेकिन एक ही रन मिलेगा। 1 रन पे उन्हें संतुष्ट होना पड़ा। 5 गेंदों में चाहिए जीतने के लिए 4 रन, 3 रन। 5 बॉल 3, 82 पे स्कोर। और स्ट्राइक के ऊपर बल्लेबाज जो खेल रहे हैं, जिन्होंने अब एक गेंद का सामना किया जरूर है, मनोहर। मनोहर अभी ये सोचेगा कि स्ट्राइक तो कप्तान को देना पड़ेगा। कप्तान सेट ऐसा हुआ है, ठेठ कार्यक्रम किया है। और बाहर जाने वाली गेंद ज्यादा बार चली गई, वाइड घोषित किया अंपायर ने। स्कोर 80 थी और जीतने के लिए 2 रनों की जरूरत। जबरदस्त मैच। ये देखिए, एक सिंगल जरूर मिलेगा, दूसरा भी हो सकता है। पहुंच गए और इसी के साथ इस मैच को जीता। रॉयल आक्रमण अलीबाग टीम ने परास्त कर दिया निधि स्पोर्ट रेलवे टीम को। क्या बैटिंग की नरेश ठोमरे ने, दिल जीता मनमोहक तूफानी जानदार बेमिसाल पारी। अकेले आदमी ने, अकेले कप्तान ने जो कुछ काम किया, इससे तमाम दर्शक खुश हो गए। सभी हमारे आयोजककर्ता भी खुश हो गए। अपोजिट टीम के खिलाड़ी भी अभिनंदन करे नरेश ठोमरे की इनिंग का। पंच अविनाश पारंगे, आपण स्पीडअप करायचं आहे। 1 तास कालच्या पेक्षा आज आपण मागे आहोत। जर अंधार पडला तर आपण काही करू शकत नाही, अंधारामध्ये खेळावं लागेल। हे अंपायर तुमच्यामुळे होत आहे। तुम्ही खेळाडूंना स्पीडअप करायला सांगत नाही तुम्ही पटापट। 1 तास आपण मागे आहोत। काल 5:30 ला सामने संपले होते। काल 4 वाजता आपले 4:30 सामने झाले होते। आपले 4 सामन्यावर एक हाफ झाला होता आपला। अभिनंदन रॉयल आक्रमण अलीबाग टीम और हडलक निधि स्पोर्ट रेलवे, आपने भी एक मुकाबला जरूर जीता है। क्रिकेट में ऐसा होता ही रहता है, यही तो क्रिकेट है। लेकिन स्वामी समर्थ इलन वावशी बनाम गौरी स्पोर्ट रेलवे के बीच अब टक्कर होगी। और जैसी मैच शुरू होगी वैसे कमेंट्री बॉक्स में आएंगे हमारे काका मादरे साहब, इनकी जुबानी क्रिकेट की कहानी होगी। हम आएंगे अगले इनिंग के लिए। तब तक तो इस बार देखा जाए शानदार मैच देखने को मिल चुका है, सभी का दिल जीता है, नो डाउट। मैस्टर इस बार देखा जाए नरेश ठोमरे, जिन्होंने एक मैराथन इनिंग खेली अपनी टीम के लिए। और मैन ऑफ द मैच का अवार्ड मुझे लगता है नो डाउट होगा, लेकिन स्कोर बताएंगे। 40+ नरेश ठोमरे और 50+ सुरेश, उनके पहले गेंद